आज आपण बेबीचं वजन वाढणारा आणि बेबी आवडीने खाणारा पदार्थ पाहणार आहोत. रवा टोमॅटो उपमा पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मी अशाच बेबीच्या रेसिपी अपलोड करत असते, त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि बेबी ही फूड अगदी आवडीने खातो आणि चवीत त्यांच्या बदल होतो, म्हणून ते आवडीने पदार्थ खात असतात. चला आपण व्हिडिओला सुरुवात करत. अगदीच इझी आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे एक टोमॅटो घ्यायचा आहे. लालसर टोमॅटो असला पाहिजे, चांगला पिकलेला असा, आणि तो आपल्याला बॉईल करून घ्यायचा, स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तो आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे. रवा सुजी हलकी असल्यामुळे बाळाचं पचन सहज होतं आणि पोट फुगणं, जडपणा हा होत नाही बेबीला. तर ते छान शिजवून घेतल्यानंतर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि ते जे की साल वगैरे आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. टोमॅटोमध्ये विटॅमिन सी असतं, इम्युनिटी वाढायला मदत करतं, सर्दी खोकल्यापासून संरक्षण करतं. त्याच्यामुळे आपल्याला टोमॅटो इथे ॲड करायचा आहे. आणि टोमॅटो का आपण असं पण उपमा बनवून देऊ शकतो, पण बेबीला वेगवेगळी चव तुम्ही दिली ना तर बेबी अगदी आवडीने खातो. जे देठ होतं ते देखील मी आता काढून टाकते. जे काही बिया वगैरे आहेत ते आपल्याला काढून टाकायचे. जसं मी व्हिडिओमध्ये याच्या अगोदर पण सांगितलं आहे, बियामुळे टोमॅटोच्या बिया असतात त्याला बेबीला ॲसिडिटी होते आणि आपल्याला देखील टोमॅटोच्या बियाने ॲसिडिटी होते. त्याच्यामुळे टोमॅटोच्या बिया इथे आपल्याला काढून टाकायच्या आहेत. आणि जो काही आपल्याला भाग आहे उरलेला तो आपल्याला छान अशी त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. असं पाणी वगैरे होतं, पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही. चाळणीमध्ये आपण याला छान असं गाळून घेणार आहोत. आणि नियमित दिल्यास ना हेल्दी वेट गेनला सपोर्ट होतं, बेबीला भूक चांगली लागते, लोह शोषण सुधारतं. टोमॅटोमुळे इतर अन्नातील आयरन शोषण चांगलं होतं, त्याच्यामुळे आपण टोमॅटो इथे ॲड करत आहोत. जर बाळाला कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असेल तर तो टाळायला मदत होते आणि त्याचबरोबर पोट देखील साफ राहते. आणि इथं पाहत असाल सगळ्या टोमॅटो बिया मी एक एक करून काढत आहे. आणि हा टोमॅटो जो आपण उपमा 8 महिन्यानंतर तुम्ही तुमच्या 1 वर्षाच्या बाळापर्यंत पण तुम्ही देऊ शकता. आणि टोमॅटो आपला चांगला शिजलेला असावा. टोमॅटो आपल्याला कमी प्रमाणात घ्यायचा आहे, खूप जास्त टोमॅटो वगैरे घ्यायचे नाहीत. आणि आता आपण टोमॅटोची पेस्ट करून घेऊयात. अगदी व्हिडिओ शॉर्ट पण बनवू शकते, पण मला सगळी माहिती तुम्हाला देऊन नंतरच पदार्थ तुम्हाला दाखवायचा आहे, म्हणून मी तुम्हाला सगळी माहिती देते आणि म्हणून आपला व्हिडिओ वाढतो. पण कुठलाही पदार्थ बेबीला देताना आपण सगळी स्वतः माहिती त्याची काढली पाहिजे. जसं की मी माझ्या बाळाला देते, कुठलीही पदार्थ देताना माझ्या बाळाला मी खूप सारं सर्च करते, त्याला देते आणि त्याला जर आवडला तो पदार्थ तर मी बनवते आणि तो तुमच्यासोबत मी शेअर करते. त्याच्यामुळे तुम्ही पण सगळा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि सगळी माहिती तुम्हाला सांगते. याच्यानुसार तुम्ही बेबीला फूड देऊ शकता. इथे मी घी घेतलं आहे थोडंसं, अगदी 2 चमचे तुम्ही रवा घ्या. हा रवा थोडा जास्त झाला होता माझ्याकडून, तरीही माझ्या बेबीने तो संपवला होता. रवा आपल्याला छान इथे भाजून घ्यायचा आहे. रव्यामधील जे बी विटॅमिन्स असतात ते मेंदू व नर्व डेव्हलपमेंटसाठी उपयोगी असतात. हाडं मजबूत होतात. रवा प्लस टोमॅटोमध्ये असलेले मिनरल्स हाडांच्या वाढीस मदत करतात. डोळ्यांसाठी चांगलंच आहे टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आणि बाळाला आपण अगदी हेल्दी पदार्थ देणार तर आपण बाळ थंडीमध्ये देखील कमी आजारी पडणार किंवा आजारी पडणार नाही. त्याच्यामुळे बाळाला थंडीमध्ये योग्य आहार दिला तर अगदी बाळ आपलं ठणठणीत राहील. बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढेल. रवा आपल्याला छान असा कलर चेंज होईपर्यंत भाजायचा आहे. खूप जास्त भाजायचं नाही आहे, जेणेकरून करपट वगैरे लागणार नाही असा भाजायचा आहे आपल्याला. अगदी छान असा कलर थोडासा ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे. आणि ती टोमॅटोची जी पेस्ट आहे ती आता आपण टाकून घेऊयात. आणि टोमॅटोमुळे एक बाळाला थोडीशी सौम्य आंबट गोड चव मिळते. बाळ नवीन स्वीकारायला मदत होतं. आणि सर्दी खोकल्यात हलकं गरम सॉफ्ट उपमा थंडीत बाळासाठी अगदी आरामदायक असतं. थंडीत हा पदार्थ बाळाला तुम्ही नक्की द्या. आणि इथं छान आता आपण ती पेस्ट वगैरे इथे ॲड करून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे टाकून घेणार आहोत. रवा आपला छान भाजून घेतलेला आहे, त्यानंतर आपण पेस्ट टाकल्यानंतर अगदी तुम्ही पटकन थोडंसं पाणी ॲड करा. कधी काय होतं ना, खाली लागायला होतं त्याच्यामुळे. आणि त्यानंतर पण अजून छान असं आपण मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये. आणि रवा खरंच चांगला भाजला पाहिजे, कारण की पचन खूप चांगलं होतं. आणि आता आपण 1 कप पाणी टाकूयात, कारण पाणी जास्त ठेवूयात आपण. उपमा पातळ व मऊ ठेवूयात. आणि ते पाणी टाकून आपण छान असं शिजवून घेणार आहोत. थंडीमध्ये हा पदार्थ जरूर द्या. आपण हा पदार्थ 8 ते 12 महिन्याच्या बाळाला देऊ शकतो. आणि
आणि तुमचा बेबी जर काही खात नसेल ना, तुम्ही वेगवेगळे पदार्थ ट्राय करत राहा. बेबी खायला लागतो. माझाही बेबी अगोदर फक्त ॲपलच खायचा किंवा एखादा असा स्पेसिफिक फूड जे असतं ते खात होते. त्यानंतर मी वेगवेगळे पदार्थ चालू केले, त्याला ट्राय केले, बनवत गेली आणि तो देखील थोडं खात गेला आणि आता त्याला सगळेच पदार्थ आवडायला लागले आहेत. हळूहळू तो सगळेच पदार्थ खायला लागला आहे आणि आतापासून त्याला जेवणाची सवय लागत चालली आहे म्हणजे. आणि छान इथे 1-1.5 कप मी पाणी टाकल्यानंतर आपण झाकण ठेवून घेऊयात आणि छान शिजवून घेऊयात. बाळाचा कुठलाही पदार्थ शिजवताना आपण अगदी स्लो गॅसवरती, मंद गॅसवरती आपण शिजवून घेऊयात व्यवस्थित. बाळाला कुठलाही पदार्थ आपण असाच फास्ट गॅसवरती शिजवला किंवा काही झालं तर बाळ तो व्यवस्थित पदार्थ शिजणार नाही आणि बाळाचं पोट फुगेल किंवा अजून त्याला दुसरा कुठला त्रास होईल. तर आपण इथे स्लो गॅसवरती छान असं शिजवून घेतलेला आहे रवा. झाकण वाटल्यास जास्त पाणी वगैरे आहे तर आपण झाकण ठेवून शिजू शकतो. झाकण ठेवलं तर कुठलाही पदार्थ छान शिजला जातो. आणि बेबीच्या फूडबद्दल कुठलीही रिस्क नको घ्यायला. इथे रवा आपला अशा स्टेजला आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि जो काही रवा आपला आहे तो आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात. आपण म्हणतो बेबी काही खातच नाही, तेव्हा तुम्ही असे नवीन फूड ट्राय करत राहा, नवीन डिश ट्राय करत राहा. एक दिवस तुमचा बेबी देखील खायला लागेल. कारण की माझाही बेबी तसाच करत होता. मी नवीन पदार्थ ट्राय करत गेली आणि तो खात गेला. मी असेच बेबीचे व्हिडिओ रोज रेसिपीज पोस्ट करत असते आणि त्याची सगळी माहिती देखील देत असते. त्याच्यामुळे आपल्या चॅनल तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाजूचं बेल आयकॉन देखील क्लिक करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा. माझी ही सिरीज बेबी फूडची सिरीज तुम्हाला आवडते का नक्की कमेंटद्वारे कळवा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील करा. बरेचसे छान व्ह्यूज भेटत आहेत पण तुम्ही कमेंट करत नाहीत. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.